नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी म्हणजे सीईओ पदी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, अनुराग जैन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनुराग जैन असं त्यांचं नाव आहे. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अगोदर कोण होते? निधी छिब्बर, आणि त्यांच्या जागी आता या ठिकाणी अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक बी मध्ये नाव आहे अशोक लाहिरी. हे कोण आहेत? तर नीती आयोगाचे हे उपाध्यक्ष आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि पर्याय क्रमांक डी, नरेंद्र मोदीजी हे कोण आहेत? तर नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. क्लिअर? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? वर्तमानमधील पंतप्रधान असतात. ही गोष्ट तुम्हाला कायमची लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? ग्लासगो म्हणजेच स्कॉटलंड देशातील हा शहर आहे. त्या ठिकाणी कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 23व्या क्रमांकाचं. लक्षात घ्या, 23व्या क्रमांकाचे 2 इव्हेंट या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. पहिला आहे फिफा विश्वचषक, बरोबर, जे की 2026 मध्ये आयोजित करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये स्पेननं या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे अर्जेंटिनाचा पराभव करत. याच प्रकारे 2026 मध्ये 23व्या क्रमांकाच्या कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत. 2026 मध्ये 23व्या क्रमांकाच्या कोठे होणार आहेत? तर ग्लासगो, स्कॉटलंड या ठिकाणी, बरोबर. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्स 2026 याच्याबद्दल काही ठराविक पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. यजमान देश कोणता आहे? तर स्कॉटलँड. यजमान शहर कोणतं आहे? तर ग्लासगो. कितवी आवृत्ती? 23वी. कधी ते कधी? 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान. याच्यामध्ये सहभागी देश आणि संघटना किती आहेत? तर 74. याच्यामध्ये भारताचे एकूण किती खेळाडू सहभागी आहेत? तर 129, बरोबर. भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी कोणकोणते खेळाडू आहेत? जसं की आपले नीरज चोप्रा गोल्डन बॉय भालाफेक खेळाशी संबंधित आहेत. मीराबाई चानू वेटलिफ्टिंग, लवलीना बोरगोहेन बॉक्सिंग, तेजिंदर पाल सिंह तूर गोळाफेक, मुरली श्रीशंकर लांब उडी, बरोबर. आणि या ठिकाणी एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. भारतीय पथकाचे ध्वजवाहक मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पहिलं पदक या ठिकाणी आपण ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. या ठिकाणी कांस्य पदक जिंकलं आहे. कोणी जिंकलं आहे? तर लवलीना बोरगोहेन या खेळाडूने. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी आयकर दिवस, इन्कम टॅक्स डे 2026 आपण केव्हा साजरा केलेला आहे किंवा दरवर्षी आयकर दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक डी, 24 जुलैला आपण दरवर्षी आयकर दिवस म्हणून साजरा करत असतो. 2 पॉइंट लिहून घ्या. 167वा वर्धापन दिवस आपण साजरा करीत आहोत 2026 मध्ये. 1860 मध्ये भारतामध्ये आयकर विभागाची स्थापना झाल्यापासून 167 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. हा दिवस देशामध्ये पहिल्यांदा आयकर सुरू झाल्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी पाळला जातो. 24 जुलै 1860 रोजी सर जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये प्रथमच आयकर लागू केला होता. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. WTO मत्स्यपालन अनुदान कराराचा 123वा सदस्य देश, 1 2 3 123वा सदस्य देश कोणता बनलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत देश 123वा या ठिकाणी मेंबर कंट्री बनलेला आहे. कशाचा? तर या ठिकाणी WTO मत्स्यपालन अनुदान कराराचा. क्लिअर? पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू कोणता ठरलेला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वैभव सूर्यवंशी असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, वय वर्ष 15 वर्ष आणि 118 दिवस असताना त्यांनी हा विक्रम नोंदवलेला आहे. अवघ्या 18 चेंडूमध्ये त्यांनी या ठिकाणी 50 धावा केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा या ठिकाणी समावेश आहे. जर स्ट्राईक रेटचा विचार केला तर 263.15 या स्ट्राईक रेटने या ठिकाणी त्यांनी धावा काढलेल्या आहेत.
तसेच या ठिकाणी आपले हे जे काही वैभव सूर्यवंशी आहेत यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं आहे, जसे की 2025 मध्ये राष्ट्रीय बाल पुरस्कार, मुलांसाठी सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा. त्यानंतर ICC अंडर 19 विश्वचषकामध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार मिळालेला आहे त्यांना 2026 मध्ये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे वैभव सूर्यवंशी यांच्याबद्दल. काही जण म्हणत आहेत की सर व्हिडिओची स्पीड थोडीशी फास्ट होत आहे, काही जण म्हणत आहेत की सर स्पीड बरोबर आहे, काही जण म्हणत आहेत की सर स्पीड कमी होत आहे. पहा, आपल्या जेव्हा यूट्यूबचा व्हिडिओ प्ले करता तिथं स्पीड असते. ज्याला वाटतं स्लो आहे त्यांनी थोडंसं स्पीड या ठिकाणी 1.5 वर करू शकता, ज्याला वाटतं स्पीड थोडीशी फास्ट आहे त्यांनी व्हिडिओ थोडासा या ठिकाणी स्लो करू शकता. ठीक आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. प्रश्न आहे एखाद्या स्पर्धेबद्दल, एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचं जे काही विजेतेपद कोणी कोणी जिंकलं त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने विजेतेपद जिंकलं. सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद बांगलादेशने जिंकलं. थॉमस कप 2026 पुरुषांचं जिंकलं आहे चीनने. आणि उबर कप 2026 महिलांचं जिंकलं आहे दक्षिण कोरियाने. नॉर्वे चेस 2026चं विजेतेपद प्रज्ञानंदा या खेळाडूने जिंकलं. फ्रेंच ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद अलेक्झांडर झ्वेरेव या खेळाडूने जिंकलं. तर फ्रेंच ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद मिरा अंद्रीवा या खेळाडूने जिंकलं. अंडर 18 18 वर्षाखालील पुरुषांचा जो काही हॉकी आशिया कप 2026 झाला त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं. तर पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 जिंकली आहे भारताने. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 देखील भारताने जिंकलेली आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा महत्वाचा प्रश्न आहे. दरवर्षी कारगिल विजय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्याच दिवशी 26 जुलैला आपण दरवर्षी कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. 2 पॉईंट लिहून घ्या. 1999 मध्ये लद्दाखमधील कारगिल जिल्ह्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला मागे रेटून, कुठे मागे रेटून भारताने ऑपरेशन विजय या अंतर्गत हा ऐतिहासिक विजय मिळवला होता. हे युद्ध सुमारे 60 दिवस चाललं होतं, ज्यामध्ये भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानामध्ये आणि दुर्गम डोंगराळ भागामध्ये शौर्याने लढा दिला होता. त्यांना खूप सारं या ठिकाणी मारलं होतं, खूप मारलं होतं पाकिस्तानच्या सैन्यांना. आणि मारून या ठिकाणी ऑपरेशन विजय या ठिकाणी प्राप्त केला होता. 26 जुलैला दरवर्षी म्हणून आपण या ठिकाणी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करत असतो. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्वाच्या दिवसाबद्दल. बरोबर. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीने काय केलं आहे? तलाठी भरती 2026 साठी, MPSC गट क साठी, प्रिलिम्स आणि मेन्स साठी लाईव्ह रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी लॉन्च करण्यात आले आहेत. 28 जुलै 2026 पासून बॅचेस या ठिकाणी लॉन्च होणार आहेत. ऍडमिशन ओपन झालेलं आहे. तसेच या ठिकाणी तलाठी भरती 2026 साठी सुद्धा पूर्व आणि मुख्य लाईव्ह रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस साठी सुद्धा त्यांनी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. ऍप्लिकेशनची लिंक, व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस. 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026 ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलै जागतिक मलाला दिवस. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यामध्ये सायबर गुन्ह्यांची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सायबर गुन्ह्यांची जी काही सर्वाधिक प्रकरणे आहेत ती या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहेत. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. 2024 मध्ये तेलंगणामध्ये तब्बल 27,230 प्रकरणे सायबर गुन्हेगाराची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच्या खालोखाल कर्नाटकमध्ये 21,993 आणि त्याच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये 11,073 अशा लागोपाठ या ठिकाणी सिक्वेन्स वाईज 3 राज्यांचा क्रमांक लागतो. राज्यामध्ये सायबर गुन्ह्यांच्या सर्वाधिक प्रकरणांच्या बाबतीमध्ये 1 नंबरला तेलंगणा, 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबरला उत्तर प्रदेश. बरोबर. जर केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर 2024 मध्ये दिल्लीमध्ये 404 प्रकरणे
महाराष्ट्राने या ठिकाणी सायबर गुन्हेगाराची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली आहेत केंद्रशासित प्रदेशाच्या कॅटेगरीमध्ये, बरोबर. तर या ठिकाणी पर्टिक्युलरली प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी तेलंगणा. तेलंगणाबद्दल लगेच आपण चर्चा करूया. स्थापना झाली 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. वाहतुकीमुळे होणारे वायू प्रदूषण आणि निव्वळ उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणत्या सरकारने परिवर्तन योजनेला मंजुरी दिलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने या ठिकाणी वाहतुकीमुळे होणारे वायू प्रदूषण आणि निव्वळ उत्सर्जन कमी करण्यासाठी या दिल्ली सरकारने परिवर्तन स्कीमला मंजुरी दिलेली आहे. लक्षात घ्या, परिवर्तन, PARIVARTAN, परिवर्तन याचा फुल फॉर्म काय? प्रोग्राम फॉर एक्सलरेटेड रिन्युअल अँड इन्सेंटिव्हायझेशन ऑफ व्हेकल असेट्स फॉर रिड्युसिंग ट्रान्सपोर्ट एअर पोल्युशन अँड नेटवर्क इमिशन, बरोबर. अशा प्रकारे याचा फुल फॉर्म आहे. या योजनेच्या मागचं उद्दिष्ट काय? तर दिल्ली NCR परिसरातील जुने आणि अतिप्रदूषण करणारे ट्रक्स व बसेस बदलून त्याऐवजी इलेक्ट्रिक आणि BS6 मानकांची वाहने आणणे या उद्देशाने या ठिकाणी हे परिवर्तन योजना या ठिकाणी मंजुरी दिली आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला संथाली भाषेतील चित्रपट कोणता ठरला आहे? प्रश्न विचारला जाऊ शकतो. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एंजन नावाचा चित्रपट. लक्षात घ्या, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला संथाली भाषेतील चित्रपट अंगेन या ठिकाणी ठरला आहे. अदृश्य असं याला मराठीमध्ये म्हणता येईल. हा या ठिकाणी चित्रपट ठरला आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये दिग्दर्शक रविराज मुर्मू यांना त्यांच्या या 12 मिनिटाच्या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नॉन फीचर श्रेणीच्या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. जून 2026 साठीचा ICC प्लेअर ऑफ द मंथ हा जो काही मंथली पुरस्कार देण्यात येत असतो ICCच्या माध्यमातून पर्टिक्युलर खेळाडूला, हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बोथ ऑफ दी अबव, वरील दोन्ही. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक ए, नॅथन स्मिथ हे कोण आहेत? तर न्यूझीलंड देशाचे प्लेअर आहेत. त्यांना या ठिकाणी पुरुषांचा ICC प्लेअर ऑफ द मंथ जून 2026 या मंथसाठी मिळालेला पुरस्कार आहे. आणि पर्याय क्रमांक बी, डॅनी वायट हॉज या आहेत इंग्लंडच्या या ठिकाणी महिला क्रिकेट खेळाडू. त्यांना या ठिकाणी 2026च्या जून साठीचा ICC प्लेअर ऑफ द मंथ वुमन कॅटेगरीमध्ये हा देण्यात आलेला आहे ICCच्या माध्यमातून. क्लिअर. तर पुरुषांसाठी नॅथन स्मिथ आणि महिलांसाठी डॅनी वायट हॉज या खेळाडूला देण्यात आलेला आहे. नॅथन हे न्यूझीलंडला बिलॉंग करतात, तर या ठिकाणी डॅनी या इंग्लंडला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. जगातील दुसरा सर्वात जुना गोलाकार खडक कोणत्या राज्यामध्ये सापडलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. पश्चिम ऑस्ट्रेलियातील अशाच प्रकारच्या रचनेनंतर हा जगातील दुसरा सर्वात मोठा ज्ञात गोलाकार खडक आहे. ज्ञात म्हणजे काय? शोधण्यात आलेला, माहित असलेला, बरोबर. कदाचित याच्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे गोलाकार खडक असू शकतात. ठीक आहे. तर मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कुटावली गावात जवळील पिछोरे गोलाकार ग्रॅनाइट सुमारे 2.56 अब्ज वर्ष जुना असल्याचे निश्चित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश या ठिकाणी जगातील दुसरा सर्वात जुना गोलाकार खडक या ठिकाणी सापडलेला आहे. जाता जाता मध्य प्रदेशबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल, तर राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो, आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती अलीकडेच केव्हा साजरी करण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपल्या या ठिकाणी महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती या ठिकाणी आपण 23 जुलैला या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, हे जे काही आपले चंद्रशेखर आझाद होते यांची जन्म झाला होता 23 जुलै 1906ला आणि यांचं निधन झालं होतं 17 फेब्रुवारी 1931ला. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल. क्लिअर. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. अलीकडेच कोणत्या केंद्र सरकारच्या मंत्र्याने रेझिग्नेशन दिलेलं आहे, राजीनामा दिलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, धर्मेंद्र प्रधान यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? तर रेझिग्नेशन दिलेलं आहे. कशामुळे? कारण काय? तर स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीवरून झालेला प्रचंड दबाव आणि देशव्यापी आपल्या युवकांच्या नेतृत्वाखालील जे काही आंदोलनं झालेले आहेत, स्ट्राईक्स झालेले आहेत, प्रोटेस्ट झालेले आहेत, त्यांच्या दबावामुळे या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी या ठिकाणी रेझिग्नेशन, राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे.
क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो हे अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, ग्लासगो येथे 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाकोणाची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत? मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन, मनू भाकर की पर्याय क्रमांक ए आणि बी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.